रुपेशजी कुठे चालले व? हो रश्मी, काय हो मागून हाक मारतो? तुला किती वेळा म्हटलं मागून हाक नको मारत म्हणून. म्हटलं जरासा खर्रा घ्यायला चाललो तुम्ही बाहेर. 2 दिवस झाले त्या खोलीतल्या खोलीत म्हटलं गुदमरल्यासारखं लागून राहिलं मले. आणला होता खर्रा, तो संपला. तर म्हटलं जातो, म्हटलं जरासा खर्रा गिर्रा घेऊन येतो म्हटलं आता. 5 वाजले तर काय म्हणून राहिली तू काय हाक मारून राहिली मले? अहो मॅ म्हटलं आता झोपले होते तुम्ही, झोपले राहून राहिले होते ना, आता कुठे चालले म्हटलं चटिंग मटिंग होऊन केस गिस विसरून म्हटलं कुठे चालले बा? असं सहज विचारलं तुम्हाला म्या. बरं आणि त्या चहा घ्या काही पेत नाही काय? का त्या खर्राच खाता निसता? त्या खर्रानं तुमचं पोट भरते? तुले नाही माहीत टॉनिक म्हटलं ते टॉनिक. कायची टॉनिक? भोकाची टॉनिक? नुसता वास येते त्याचा घम नुसतं तेच खात बसता दिवस न रात्र. किती महाग येते ते खर्रा का स्वस्त आहे का? दिवसभराचे 3 4 खाता. खातो तर काय झालं? तुझ्याजवळून मागून राहिलो का मी पैसे? हाय माझ्याजवळ पैसे, आणून राहिलो मी. तू काय टेन्शन घेतो त्याचं 3चं आणि 4चं? जाऊ दे, मला आणू दे. एकटं म्हटलं सकाळपासून माझ्याजवळ खर्रा नाही आहे, माझं डोकं काही काम करून नाही राहिलं. मी तिकडून आलो म्हणजे मग करते हा. जातो मी आता. पाहतो असं ना पांठेला गिंठेला जवळपास असं ना. हो इथं नाही आहे, समोर जा लागते, चौकात जा लागते, तिथं आहे म्हटलं सगळे पांठेले. तिथंच आहे, जा तिथं ना. बरं जातो. आता झोपायला गेली होती मी तर चांगलीच झोप लागून गेली, मस्त आराम भेटून गेला आता. पण या राधिका वहिनीनं कपडे धुतले का नाही धुतले काय मी? धुतले तसं. आवाज द्यायला तर आल्या होत्या मला त्या, पण मी उघडलंच नाही ना. मी मोठी चॅप्टर आहे, मी काय उघडू दरवाजा? मी काय कामं करायसाठी आली का इथं? मला तिथं नेट लागे म्हणून तर मी इथं आली. आणि म्हटलं इथं हे माझ्याजवळून काम करून घेऊन राहिला म्हणजे लस हुशार, स्वतःला लस हुशार समजते. मी मस्त झोपली राहिली ना. पण आता धुतले तर असंच पाहतो मी जाऊन. पण ही आई कुठे गेली? आई झोपली का बाहेर गेली काय मी? घरात तर दिसून नाही राहिली. काय झालं बरं रश्मी, एकटीच बडबड करून राहिली? काय झालं, मॅटगिट झाली काय? काय बाई काही बोलतो काय तू? मी काय मॅटगिट होईल? मी एकटी बडबड नाही करून राहिली, तू जवळ गेले म्हटलं खरं आणण्यासाठी जातो म्हणे, त्याच्यासोबत बोलली 2 शब्द आणि अशीच विचार करून राहिली होती. तर कुठे होती तू? बाहेर गेली होती काय? नाही व, बाहेर नाही गेली मी. जरा सांग तुटून आलं होतं तर म्हटलं जराशी पाठसारखी करतो म्हटलं. खोलीत गेली, मस्त थंड कूलरची हवा येऊन राहिली होती तर डोळ्याच लागून गेला, झोपूनच गेली. मग आता डोळ्या उघडला ताई आली इकडे. म्हटलं सांगतो म्हटलं राधिकाला चहा घ्या करायचा. राधिकाने केला काय? ते चहा पिली काय तू? नाही बाई, राधिका वहिनी तर दिसूनही नाही राहिल्या. कुठे गेल्या तर? का हाय का झोपल्या का किचनमध्ये आहे? तर मी तिकडे नाही गेली म्हणा किचनमध्ये. तर पाय ना, नाही थांब मीच पाहतो, किचनमध्ये जाऊन पाहतो. असं त्या त्याला म्हणून चहा करा म्हणा आता सगळीसाठी. बरं पाय. चांगली दुपारची झोप झाली ना तर मस्त वाटते, फ्रेश वाटते एकदम. भल्ली पाठ दुखून राहिली होती. म्हटलं जराशी लेटतो म्हटलं तर डोळ्याच लागून गेला मायावाला. पण चांगलं झालं म्हणा, डोळ्या लागला तर आराम वाटून राहिला आता. नाही तर नाही काय, नुसता दमच येऊन राहिला होता. बसल्याही दम येते आणि चालल्याही दम येते. काय करावं तर, हे पोट काही कमी होत नाही. पाहतो एखाद्याजवळ. ते म्हणून राहिली होती बाई, म्हणून राहिली होती रंजना बाई कोणतरी देऊन राहिलं म्हणे रोड व्हायचं औषध म्हणे. मन करून राहिलं तर घेऊन पाहू काय जरासं म्हणून. पण काय आता ह्या वयात काय असर करते का ते? जास्त कमी झालं तर अजून घेऊन बसा लागन. स्वतःचीच आपत होऊन जाईल मग. आणि मग काही झालं गेलं तर अजून बडबड गोष्टी ऐकावं म्हटलं या पिंट्याच्या बाबाचे. ते तर काही सोडतच नाही, कोणतीच गोष्ट सोडत नाही, मार पचर करत बसते. मला तर फक्त हे पाहते का केव्हा म्हणता गलतीत सापडते आणि केव्हा मी यायले बोलतो म्हणून. असंच त्याचं मन राहते. आता हे गेली, रश्मी गेली तिला सांगायला राधिकाले. आता ते आणते चहा, मस्त चहा घ्या पेतो आणि मग पाहतो तिकडे जराशी बाहेर जातो बसाले. आता घरातल्या घरात लय झाला आता मस्त जराशी बाहेर जातो, बाईसोबत बसतो, 2-3 गोष्टी करतो. मूड फ्रेश होऊन जाते. मग अजून तिकडे दूध आणायला जा लागते. दूध आणायला गेलं का तिथे खपून जाते. अर्धा तास पहिलेच जा लागते तर दूध आणण्यासाठी. आई काय झालं? काय झालं? कोण शहापाप करून राहिली तू? काय झालं आता? अहो आई म्हटलं राधिका वहिनी अजून झोपलीच आहे. झोपली आहे? हा, कपडे गिपडे धुतले असन ना तिनं, थकून गेली असन. लय आहे म्हणे कपडे म्हणे. आणि तुला तर बोलवायला आली होती ते, तूही झोपली होती. मग मॅच तिले म्हटलं दरवाजा काही ठोकू नको म्हटलं, त्याचा 2 जण आहे म्हटलं अंदर झोपले असन म्हटलं, आराम करून राहिले. जाय म्हटलं तूच धुवून घे म्हटलं. कपडे गिपडे धुतले असन तिनं आणि टाकली असन पाठ, तर लागून गेला असन तिचाही डोळ्या. दे ना तर तिला आवाज घेवाज दे ना. अहो आई पहिले मी गोष्ट तर ऐक तू. मी त्याच्या दरवाजाजवळ गेली होती म्हटलं, पण पांघरून गिंगरून घेऊन म्हटलं मस्त झोपला आहे त्या टनान. आणि मग मी किचनमध्ये गेली तर किचन तर साफसूफ आहे. किचनमध्ये काही चहा नाही, काही नाहीच बनवलं आहे म्हटलं. 2-3 भांडे आहे पडले घासाचे. आणि मग मी असा विचार झाला का म्हटलं तिकडे पाहतो म्हटलं कपडे केलं असं म्हटलं त्यानं धुई दाय. तर तिथं जाऊन पाहतो आई तर म्हटलं तसेचे तसेच कपडे आहे. एकोणी धुतला त्यानं, एकोणी धुतला. तसेचे तसेच आहे कपडे पालटी भरून. काय बोलून राहिली तू? पण ते तर कधी करत नाही.
पहिले काम आवर उवर करते त्याच्यानंतर पाठ टाकते ते. तशी तर काही झोपतही नाही ते. काय म्हणतो तू एकही कपडा नाही धुतला तिनं? नाही तर काय मी त्यासोबत खोटी बोलून राहिली काय? पाय ना तू चलून तर पाय. म्हटलं सगळंचं सगळं तिथं तसंच पडलं आहे म्हटलं. जे इथून नेले होते ना कपडे ते भिजू घातले आणि तसेच एकही कपड्याला हात नाही लावला. नाही मग कपडे नाही नेले व आमचे म्हटलं बाथरूममध्ये कपडे ठेवले होते ना ते नाही नेले त्यानं. आणि ते नाही धुतले आणि ते नाही धुतले. पाय बरं आई. तू तर मोठी करून राहिली होती म्हटलं. किती गोष्टी करून राहिली होती तू सुनेच्या बाऱ्यात. पाय म्हटलं जरासं मी आली नाही धुवाले तर त्यानं धुतले नाही म्हटलं कपडे. तसेचे तसेच पडले. असं आहे ना. म्हणजे त्या लाईनी गेली तिला शिकून गेली असं. असं करायचं असं नाही करायचं. आता तुझ्या बाबांना तिच्या समोरच म्हणून दिलं होतं ना का रश्मी कपडे धुजोबा म्हणून. त्याही हो म्हणून दिलं. आणि मग तू झोपून गेली ना. तू काही आली नाही कपडे धुवासाठी म्हणून म्हटलं तिनं रग्गेलपणा केला असन आणि रग्गेलपणा करून कपडे धुतलेच नसन. असंच झालं का इथे. हा बाई बरोबर बोलून राहिली तू. पाय म्हटलं पाय किती हिरा शिवून राहिला त्याइले. पहिले तर नाही करे होते अशा. पहिले तर जे म्हटलं का ते करून घे. आणि आता पाय ना एकही कपडा नाही धुतला म्हटलं. एकही नाही. चल आमचे नाही धुतले आम्ही पाहुणे होय आमचा हिराच आला. आणि आम्ही तर बाहेरून आलो किती काही म्हटलं तरी. पण तुमचे तुही नाही धुतले बाबाचेही नाही दादाचेही नाही कोणाचेच नाही धुतले. एकही कपड्याला आई हात नाही लावला. एवढा रग्गेलपणा कोणत्या कामाचा व आई. घे ना बसव ना अजून बसव डोक्यावर बसव अजून मुत्ते म्हटलं त्या डोक्यातून त्या. डोक्यावरून मुत्ते म्हटलं तुया. तुला म्हणून राहिली मी का आई ताकीती ठेव तुझ्या सुनईवर ताकीती ठेव तुझ्या सुनईवर. पण तू काय होय बाप्पा काय सूट दिली त्या. केव्हाही करा आणि केव्हाही झोपा. तू तर स्वतः म्हणतं जा आराम करा म्हणून. आराम करायले पाय ना आता एवढे मोठे कपडे कोण धुईन ते. मी गिनी धुवत पप्पा माझ्या कोणी होते एवढे मोठे कपडे धुईन. मी कायले धू सारे खटल्याचे कपडे एवढे मोठ्या खटल्याचे कपडे 6-7 जणांचे. आणि म्हटलं सारे भिजूही घालून दिले. कमीत कमी धुवाचे नव्हते. माया हिरा शिवून राहिला होता तर कमीत कमी नाही टाका लागत होते मुरू. आता त्याच्यात वास नाही फुटन काय. तशा तर मोठ्या चकवाशीच्या गोष्टी करते. मला घनानं काम पटत नाही आणि लय सफाईची आहे मी असं तसं. आणि आता हे वाशिन त्या कपडे धुवन नाही तर मग आता ते कुठं गेलं तर इथं कुठं गेला सफाईपणा म्हटलं त्याचा. मी तर म्हणतो आई तू चल त्याच्या खोलीत चल तू आणि चांगली घे म्हटलं परेड तू त्याची. कशा धुतला नाही तर त्यानं म्हटलं कपडे धुतले नाही तर कसा माझ्या हिरोस आला त्याइले. नाही तर अशानं म्हटलं ती पोरगी 4 दिवस येईन ना तू इथं तर म्हटलं येऊन देईन ते दोघी नाही येऊ देईन. दोघी म्हटलं एकसारख्याच होऊन गेल्या त्या दोघी भावजया. म्हटलं मग काहीच नाही रेन आई या घरात. काहीच नाही रेन म्हणजे मी काय या घराची सदस्यच नाही होय काय मग लग्न झालं तर. तिकडे बाबाही असे करते आणि म्हटलं इकडे ह्या वहिनी अशा करते दोघी जणी. चला एक तर चालली गेली पण आता ही राधिका वहिनी येई नाही म्हटलं नाटकं उचलले आता. आई तू पहिले चल त्याच्या रूममध्ये आणि त्याची चांगली काढ माझ्यासमोरच काढ. उठ म्हणा पहिले चहा कर म्हणा आणि तेवढे कपडे धुवून टाक म्हणा. कायले टाकले म्हणा भिजू तुला भिजवायचं हे धुवायचं नव्हतं तर म्हणा. पहिले बोल आई तू त्याच्यासोबत माझ्यासोबत चल तू पहिले. हो बरोबर बोलून राहिली तू. माई पोरगी खुपून राहिली त्याच्या डोळ्यात. ह्या राधिकाच्या डोळ्यात तर जास्तच खुपून राहिली. तिचे खाचे दात वेगळे आहे आणि दाखवाचे दात वेगळे आहे. हिरा शिवून राहिला माझ्या पोरीचा. जरा असं म्हटलं का काय तुझ्या बाबानं तर तिनं धुतले नाही आहे ना. चल आता जास्त लागून तिच्या खोलीत म्हटलं. जास्त ऐटीपणा दाखवून राहिली ते. चल ना चल तूही चल माझ्यासोबत. चल आता तिची काढतोच म्हटलं चांगली. अरे देवा रे हात पाय बाई पाय. मी तुला पहिलेच म्हटलं होतं ना. तुला म्हटलं होतं ना मी मस्त झोपून राहिली म्हटलं वहिनी म्हटलं. कामाधंद्याची काही फिकर नाही. पाय कसा आराम करणं चालू आहे मस्त होळ गोंड करून. एवढी थंडी लागून राहिली तर कूलर कायले चालू केला नाही करा लागत होता कूलर चालू. पाय ना कूलर चालू केला मस्त आणि मस्त दिल्ली म्हटलं टनान झोपली आहे. घे बरं उठव बरं. उठ म्हणा चल म्हणा चहा कर म्हणा. राधिका राधिका. ते बाई काय झालं एवढी कायले कोणारून राहिली. काय झालं. आणि म्हटलं झोपलीच आहे तू. तुला फिकर नाही आहे का घराची झाडझूड करायची आहे तिकडे. चहा पाणी करायची आहे सगळ्याची आणि तिथे मस्त आरामानं झोपून गेली. हाते बाई एवढे हातपाय दुखून राहिले. अंगही गरम झालं. आता मनच नाही करून राहिलं उठाले. भले हातपाय दुखून राहिले. डोकंही जसं काही टीचा मारून राहिलं. हाते बाई आता माझ्याकडून उठणं नाही होत. तब्येत काही बरोबर नाही लागून राहिली. झाले नाटकं चालू. तब्येत बरोबर नाही लागून राहिली म्हणते. इतक्या दिवसाची तब्येत सगळी बरोबर होती आणि आज म्हटलं आज गेली नाही म्हटलं सोबतीन तर तब्येत खराबही झाली म्हणते. काय नाटकं होय. नाटकं राहिले मॅटकिट समजते जसं काय आम्हाला काही डोकंच नाही आहे ना. मी आईले तर बोलतेच मॅट समजते ते जसं बोलते तसं मी ऐकूनच घेते. ऐकून घ्याले. तुझी तब्येत बरोबर नव्हती तर मग त्या कपडे कायले भिजू टाकले. कपडे कायले टाकले त्या भिजू. एवढे मोठे कपडे भिजू टाकून दिले आणि म्हटलं इथं येऊन म्हणून राहिली का माझी तब्येत बरोबर नाही आहे. आता खरंच बरोबर नाही आहे का नाटक करून राहिली तू. नाही
आत्याबाई, मी कशाला नाटक करू? खरंच हो, माझी तब्येत काही बरोबर नाही. माझ्याकडून उठणंही नाही होऊन राहिलं. हातपाय एकदम गैला लागून राहिले. आत्याबाई खरंच हो, सगळं लक्षात येऊन राहिलं मला, सगळं लक्षात येऊन राहिलं. आता म्हटलं तुझ्या सासऱ्यानं म्हटलं होतं ना सकाळी रश्मीले का धू लागजो म्हणून कपडे. आता ते झोपली होती, तुला वाटलं का कुठं बा मी एकटीच धू? म्हणून म्हटलं आता तू रग्गेलपणा करून राहिली आहे ना. बिमार फिमार काही नाही आहे, खालीच तू नाटक करून राहिली का रश्मीनं काम केलं पाहिजे बा म्हणून. पण ते काय जे इथं काय जन्म काटासाठी आली काय? 4 दिवसासाठी आली पोरगी म्हटलं तर तुम्हाला हिरश येते तिचा. हिरश आले राहीन 4 दिवस चालले जाईन मी पोरगी. काही तर जन्म काटून राहिली काय ते तुमच्या घरी? जन्म काटाले तिच्या नवऱ्याच्या इथं तर किती मोठं आहे, किती मोठं राहिले. संपत्ती मंपत्ती पैसा दिला सगळंच आहे ना. पण म्हटलं 4 दिवस आली तर तुमचे पोटं दुखते, मी पोरगी आली का घरी? सगळे नाटकं होय म्हटलं, हे सगळे नाटकं होय. वैरी आता जर बरं वाग उठून राहिलं असेल ना तुम्हाला तर जराशी उठा, चहा पाहिजे म्हटलं, चहा करून द्या. आम्ही हॉलमध्येच आहे. चल बाई चल, येते त्या थोड्या वेळानं. चल. अहो आत्याबाई, मी खरंच बोलते, माझी तब्येत काही बरोबर नाही वाटून राहिली. अहो आई, सगळे नाटकं आहे म्हटलं, सगळे नाटकं आहे हे. सगळं माया हिरस आहे इथं, हिरस राहिले. पाय ना आता, पाय ना आता. चल ना, वाट पाहू ना आपण केव्हा उठते आणि केव्हा येते तर चहा करून द्यासाठी. चल चल, हॉलमध्ये बसू आता आपण. इथं उभं राहिलं ना तर यायचे नाटक असेच चालू राहील. माया दुखते, माया दुखते, माया दुखते. एवढ्या दिवसापासून नाही दुखून राहिलं होतं. आज गेली नाही म्हटलं पूनम वहिनी तर दुखणंही चालू झालं. काम पाहून का कुठं काम करा लागन बा एवढं मोठं. आणि मी झोपली होती ना म्हणून त्याला आता मिसच भेटून गेलं. मिस भेटाले. चल आता, आता इथून चल. येते त्या चुप्पच करून राहिल्या, त्या नाटकं करून राहिल्या. चल आता. खरंच पूनम खरंच बोलत होती, याच्यासोबत प्रेमानं राहिलं ना तर ह्या तर जगूही नाही द्यायचे होय, जगूही नाही द्यायचे होय. ह्या एवढी तब्येत खराब असूनही हे नाही विचारून राहिला का तुला काय दुखून राहिलं म्हणून. एवढा ताप असूनही उलट म्हणते का चहा करायला चल, कपडे काऊन नाही धुतले, हे काऊन नाही केलं, ते काऊन नाही केलं. आता खरंच माझ्याकडून काहीच नाही होत, काहीच नाही होत आता माझ्याकडून. आणि मी इथून उठतही नाही आता, मी जातही नाही. आणि माझ्याकडून उठणंच नाही होऊन राहिलं तर काय जाऊ मी तिथं? मी इथंच झोपते आता, इथंच आराम करतो. पाहिलं का वा आई त्या? पाहिलं काय किती हिरस आहे व येईले राधिका वहिनीले माया. म्हटलं जरासं काम करायला काय सांगितलं बाबांना म्हटलं तर सगळं काम टाकून दिलं ते ना. 4-5 भांडेही पडले म्हटलं तिथं किचन जवळ. आणि आता पाय ना तू केव्हासा उठते आणि केव्हासा नाही, भेटते का तर तुला चहा. तशी तर मोठी गुणगान करून राहिली होती ना तू. पाय ना आता म्हटलं कब्बर चहाही भेटून राहिला तुला या घरात. म्हटलं एवढं मोठं घरदार असून काय कामाचं व, काय कामाचं तू या. एक कप चहासाठी म्हटलं खोलीपर्यंत जा लागून राहिलं तुला सुनीच्या. लक्षात ठेव म्हटलं, हे दिवस विसरजो नको. पण रश्मी, मला असं वाटून राहिलं खरंच तिची तब्येत काही बरोबर नसेल. नाही तर ते अशी कधी करत नाही ना, कधीच तर नाही केलं ते ना. आता एवढे दिवसच्या याच्या अगोदरही तू इथं होती तेव्हाही तर नाही केलं व असं. बिमार फिमारचं नाटक कधी केलं नाही तिनं. खरंच तिची तब्येत काही बरोबर नाही वाटून राहिली असं. आई तू अशीच काय, तू लय साधी आहे म्हटलं, लय साधी आहे. तुला कोणी म्हटलं गोष्टीत भलवून म्हटलं बरोबर लावते, आपलं काम काढते म्हटलं. तू तिच्याविषयी म्हटलं मनात काही दया धरम नको दाखवू. दया धरम दाखवाले तू येते का त्याच्या मनात? का आपल्या सासूला चहा पाहिजे असन का काही पाहिजे असन? पाहिलं नाही का बाबानं मारलं होतं ना. बुल्ली काय तू? एक नाही 2 वेळा मार खाल्ला ना त्याच्या यानं, त्या सुनेच्या यानं. हे लक्षात नाही का आई तुया? तू ना, तू लय साधी बुडी आहे, लय साधी बुडी आहे म्हणून फायदा उचलते म्हटलं ह्या सगळ्या तुया. लक्षात ठेवतो मी गोष्ट. नाही तुला म्हटलं मी आठवणीन ना, आणि तू हे एलेनी करन ना तर मग सांगजो मला. लय वाखे करन तू, लय वाखे करन. काऊन बसल्या दोघी मायले की अशा? तोंड फुगून कायले बसल्या? काय झालं आता? जाय बरं रश्मी, माझ्यासाठी चहा घ्या आण बरं. वावरातून आलो मी, जरासं पायावर पाणी घेतलं. जाय जरासं चहा आण, केला असं राधिकानं, आण बरं. चहा केला ना, केला तुमच्या सुनीनं, बिछाण्यात केला म्हटलं चहा. काय काय बोलून राहिली तू? काय बोलून राहिली? अहो तुमच्यामुळे म्हटलं या घराचा सारा धिंगाणा झाला. धिंगाणा झाला? आता काय झालं? काय घडलं घरात? गेलं नाही तर काही ना काही होतेच या घरात. काय झालं आता? काय झालं काय म्हणता? तुम्ही सकाळी सांगून गेले होते ना तुमच्या सुनीले, लाडाच्या सुनीले, का म्हणे रश्मी करू लागन म्हणे, कपडे किपडेत मदत म्हणे, जराशे कामगिमात मदत म्हणे. मग सांगितलं तर होतं. काय सांगितलं होतं तर म्हटलं तिने एकही कामाला हात नाही लावला, एकही कामाला हात नाही लावला तेव्हापासून. सगळं म्हटलं माझ्या पोरीच्या अंगावर टाकून दिलं. एकही काम नाही केलं म्हटलं, ना कपडे धुतले, ना भांडे घासले, ना काही केलं. आणि गेली म्हटलं खोलीत आणि मस्त झोपली आहे पांघरून गिंगरून घेऊन. आता तिला किती वेळचं म्हटलं मी, जराशी उठ म्हटलं, किती वेळची झोपली आहे तू, तिकडे कपडे मोपडे सगळे टाकून दिले भिजू. जराशी चहा कर म्हटलं तर म्हणे का माझ्याकडून होत नाही म्हणे चहा करणं म्हणे, अशी म्हणे तुमची सून. काय काय बोलून राहिली तू? भानावर तरी आहे काय?
कधी बोलते काय ते अशी? तिला तर काही बोललं का ते पटापट कामं करते. आणि झोपली आहे तर काही ना काही त्याच्यात काही ना काही कारण असेल ना झोपली आहे तर. तशी नाही झोपत ते, विनाकारण नाही झोपत म्हटलं. तिला सवय नाही आहे पलंग तोडायची. तुमच्यासारखी. तुम्ही कशा उठल्या सुटल्या झोपता, उठल्या सुटल्या आराम करता. तिला कुठं भेटतं बिचारीला आराम करायला आणि झोपाले? म्हणजे याचा अर्थ का आम्ही खोटं बोलून राहिलो आहे ना? म्हणजे किती हो तुम्ही, किती? हा, हे तर माहित होतं मला का तुम्हाला लेकरीची नाही लागत, कोणाची नाही लागत, पण मी जे म्हणून राहिली तुम्हाला मी काही चिंता नाही ना का मी काय बोलून राहिली, काय नाही बोलून राहिली. हा, माझ्या बोलण्याचा तर काही अर्थ असेल ना. आता म्हटलं तिच्या खोलीजवळ गेली होती मी तिला सांगाले का चहा कर म्हणून, तर तिनं स्पष्ट सांगितलं म्हटलं मला का मी करत नाही, माझ्याकडून होत नाही. मग काय बोलता आता याच्यावर तुम्ही? हे पाय जाऊ दे, आराम करून राहिली असन, तब्येत किब्येत चांगली नाही लागून राहिली असन, आणि एवढं कोणतं बाया चाललं गेलं? रश्मीनं करून घेतला असता चहा. हा, कोणतं बाया चाललं एवढं घरातून? तिनं नाही केला एखाद्या दिवशी तर. आणि जाय रश्मी, उठते ते राधिका उठते. आराम करून राहिली असं, नाही तर तब्येत किब्येत चांगली नाही वाटून राहिली असन तिची. जाय बरं, कर बरं चहा तू. तुम्ही प्या मलाही द्या. जाय उठ लवकर. पण बाबा वहिनीला माया हिरश येते ना, हिरश येते वहिनीला माया. आणि तुम्ही असे बोलता ना तर त्याला म्हटलं मुभाच भेटून जाते बोलायची. हे पाय, जास्त काही पचर पचर करू नको मायासोबत. मला म्हटलं माया सुनेवर पूर्ण विश्वास आहे. जाय लवकर उठ, चहा कर आणि आण सगळीसाठी. तूही पे आणि मलाही दे. तू यायला ते पहिले लय गरम दिसून राहिली ते. तिला थंड कर, चांगला गरम गरम चहा आण तिला थंड कर पहिले. किती काही बोललं, किती काही केलं म्हटलं तर सुनेचीच केअर घेते, हे सुनेचीच केअर घेते. आपली तर कळ घ्यायलाच पाहत नाही. आपण काही बोललं का पोटची पोरगी म्हटलं तर तिला खोटी वाटते सुनेई समोर. बरं झालं उठली ना तू. जाय पोटकीने आण बरं बाई, जाय आण लवकर चहा आण. माय बाबा तर दिसते माय मागं लागले राहते. त्याला सुनीचंही नाही दिसत, फक्त पोरीचं दिसते. पोरीचं बोलणं दिसते त्याला फक्त. कधी कधी तर मला असं वाटते का मी यायची पोरगी होच नाही काय. येईन आणलं काय कुठून उचलून गिसलून मध्ये. पहा मंडळी, आता म्हटलं राधिकाची तब्येत किब्येत बरोबर नसत म्हणून आराम करून राहिली असन बिचारी. तशी तर दिवसभर काम करत राहते. पण ह्या दोघीले कोण सांगन? हे आपलंच दिमाग चालवते. बरं असो, पण आहे ना सध्या मी घरात आहे. राधिकाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. चला तर मग आज या व्हिडिओमध्ये एवढंच. आता राधिकाची आहे तब्येत खराब, नाही तर तिनं घेतली असती तुमची निरोप घेतला असता. तर म्हटलं आज तुमचा निरोप मीच घेतो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हायपही नक्की द्या. आणि प्रार्थना करा तुमची राधिकाची तब्येत लवकर बरी होऊन जाओ. आणि म्हटलं उद्याच्या एपिसोडमध्ये खूप मजा येईल. तर उद्याचा एपिसोड नक्कीच पहा. याची पोलपट्टी मी चांगली काढून उद्या. तर नक्की पहा आणि तुमच्या नामदेव भाऊला रजा द्या.